सर्व संपलं असं कधीच होत नसतं. भाग 29. हॉटेल तिरुपतीपासून अनूप, मॅनेजर, अजय कारमध्ये निघाले. अर्थात सर्व काही सामान सोबत घेऊन. अनूपनी बाहेरून येतानाच बऱ्याच काही गोष्टी आणल्या होत्या आणि त्या बाबतीत गुप्तता पाळली होती. आता त्या गोष्टी नेमक्या काय काय आहेत हे आपल्याला रिटायरिंग रूमला गेल्यावरच कळेल. अनूपशी गप्पा सुरू होत्या आणि कार मार्गस्थ झाली होती. पण अजयच्या मनात एक गोष्ट नक्की आली. साधारण 1 किलोमीटर कार गेल्यानंतर अजयने अनूपला सांगितलं, अरे अनूप, जाता जाता जरा आपल्याला दत्त मंदिरमध्ये दर्शन घेऊन जायचं आहे. अनूपलासुद्धा आनंद झाला. काही हरकत नाही. अनूपने ड्रायव्हरला तसं सांगितलं. कारने वळण घेतलं आणि कार दत्त मंदिराकडे. दत्त मंदिराच्या बाहेर कार लावली. नुकतीच आरती होऊन गेली होती 8 वाजता. त्यामुळं आरतीला आलेली गर्दी अजून तरी तशी होती, बऱ्यापैकी गर्दी. आणि ट्रस्टीमधले काही ट्रस्टी लोकसुद्धा त्या आरतीला आलेले होते. त्या मॅनेजरशी अजयची नजरानजर झाली. मॅनेजरनी त्या ट्रस्टींना काहीतरी कानात सांगितलं. यथावकाश ड्रायव्हर, मॅनेजर, अनूप आणि अजय हे सगळेजण बूट काढून आपले आपले दर्शनाला आतमध्ये गेले. सभामंडपातनं ते गर्भगृहात गेले. तो मॅनेजर तिथेच थांबून राहिला होता. ट्रस्टी जाऊन आपल्या खोलीत बसले होते. दर्शन झालं व्यवस्थित. अजयनी पापण्या मिटून त्या दत्त महाराजांचे, दत्तगुरूंचे आभार मानले. अनूपनेसुद्धा मनोभावे नमस्कार केला. अनूपच्यासुद्धा मनातील भावना याच होत्या, दत्तगुरू, तुम्ही माझ्या या गुरुला माझ्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल लाख लाख आभार. दर्शन घेऊन सगळे निघणार तेवढ्यात त्या ट्रस्टच्या मॅनेजर साहेबांनी अजयला सांगितलं, या ना, पाहुण्यांना घेऊन जरा ऑफिसमध्ये या, असंच नका जाऊ आज. पाडव्याचा प्रसाद घेऊन जा. चौघांचाही नाईलाज झाला. तसा वेळही होता. अजून काही रिटायरिंग रूमला सगळे अधिकारी भेटतील अशी काही वेळ झालेली नव्हती. त्यामुळं सगळ्यांनी त्या मॅनेजरचं ऐकलं आणि त्या चेंबरपर्यंत गेले. तिथे पाडव्याचा प्रसाद त्यांना सगळ्यांना दिला गेला आणि मग त्यानंतर सगळे चौघं निरोप घेऊन निघाले. त्या मॅनेजरशी, त्या ट्रस्टींशी अजयने अनूपची ओळख करून दिली, मॅनेजर साहेबांची ओळख करून दिली, त्या ड्रायव्हरचीही ओळख करून दिली आणि पाडव्याचा तिथला पूजेचा प्रसाद घेऊन ते मार्गस्थ झाले. रिटायरिंग रूममध्ये अनूपला वाटलं की सगळे भेटतील आता. डिसूजा साहेब भेटतील, मिलिंद कुलकर्णी साहेब भेटतील, करीम सय्यद साहेब भेटतील. ज्या जवानांचं अजय सरांनी कौतुक केलं ते सगळेजण भेटतील, त्यांच्या भेटीगाठी होतील असं अनूपला वाटलं होतं. पण पाहतो तर रिटायरिंग रूममध्ये फक्त एकच जवान होता. त्याच्याकडनं जे काही समजायचं ते समजलं आणि दिल्ली बॉम्बे एक्सप्रेस जी निघणार होती तिथे काहीतरी बातमी आल्यामुळं सगळा लवाजमा घेऊन डिसूजा साहेब तिकडे गेल्याचं समजलं. चला, या संधीचा आपण फायदा घेऊ असं म्हणत अजयनी कारमधनं काढलेल्या पार्सलच्या पिशव्या अजय सर अनूपला बोलते झाले की, अरे अनूप, चल जरा माझे राजाबाजा तुला दाखवतो. अनूपनी कुकला सांगितलंच होतं, व्यवस्थित 2 डबे पॅक करून दे, सगळे पदार्थ आले पाहिजेत. मग त्यातल्या त्यात आपले राजाबाजा कोणते पदार्थ खातात हे अजयला माहीत होतं. म्हणून त्याने कॅरीबॅग उचलल्या आणि तो आपल्या राजाबाजाच्या ठिय्याकडे गेला. सकाळीच त्यांचा निरोप घेऊन निघाला होता. तसा बराच उशीर झाला होता त्यांच्या भेटीला. त्यांचा दिवस कसा गेला असेल, त्यांना काही मिळालं असेल, त्यांनी काही खाल्लं की नाही खाल्लं अशा काळजीत अजय त्या ठिय्यापर्यंत गेला आणि ठराविक अंतर पुढे जाऊन
त्याने आपली राजाबाजाच्या माहितीची झालेली त्याची शिट्टी मारली. त्या शिट्टीचा आवाज ऐकून धावत पळत ते दोन अजय सरांचे मित्र येताना पाहून अनूपला मोठं कुतूहल वाटलं. अनूप, मॅनेजर आणि ड्रायव्हर अवाक होऊन पाहतच राहिले की काय मुकी जनावरं, ही मुके प्राणी 4-5 दिवसात इतका लळा लावू शकतात एखाद्या व्यक्तीला. एखाद्या अनोळखी व्यक्तीला ते इतका आधार देऊ शकतात आणि इतकं प्रेमाने बोलवल्यानंतर धावत धावत येऊ शकतात. हे पाहून अनूपला खूप गंमत वाटली, आनंद वाटला की अजय सरांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाची ही पावती आहे. अजय सरांच्या मनात जी काही एक प्रेमळ भावना असते, ती प्राण्यांच्या विषयी असो, माणसांच्या विषयी असो, खरोखर हा स्टेजवरनं मोटिवेट करणारा व्यक्ती आतून आपला आपणच कसा मोटिवेट होत राहतो, कसा तो इतरांना प्रेम वाटत राहतो, मग संपर्कात येणारे प्राणीसुद्धा त्याच्या या प्रेमापासून वंचित राहत नाहीत. हे पाहून अनूपला खूप बरं वाटलं आणि हे त्याचं बरं वाटणं त्यांनी एक कटाक्ष आपल्या मॅनेजरकडे टाकला. मॅनेजरनं अनूपच्या भावना समजत होत्या. मॅनेजरसुद्धा गालातल्या गालात हसले आणि मग अजयने सर्व कॅरीबॅग उघडल्या. प्लॅस्टिकचे त्यांचे नेहमीचे बाऊल पण तो अजय घेऊन यायला विसरला नव्हता. मस्तपैकी पुरणपोळी आधी त्या 2 प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकून त्या दोघांना खाऊ घातलं. त्यांनीसुद्धा मनसोक्त त्या पुरणपोळीचा आस्वाद घेतला. अनूप खूपच कृतार्थ नजरेने त्या राजाबाजाची हालचाली टिपत होता. अनूपच्या मनातल्या भावना काही वेगळ्याच होत्या. आई वडिलांचा आवडता पदार्थ आज अतिशय तृप्त मनाने हे आपल्या अजय सरांचे 2 मित्र खात आहेत, हे पाहून त्यालाही धन्य वाटलं. पुरणपोळीवर ताव मारून झाल्यानंतर अजयने बाकीचे पदार्थ त्यांना एक एक द्यायला सुरुवात केली. छानपैकी राईस आणलेला होता, एका बाटलीत ताक पण होतं. शेवटी अजयने त्यांना मस्तपैकी बाऊलमध्ये ताक भात कालवून दिले अगदी स्वतःच्या हाताने. अनूपला हे पाहून खूप छान वाटत होतं. पोळीचा एक घाससुद्धा पूर्ण पोळी खायला सुरुवात करण्याच्या आधी अजय सरांनी त्या दोन्ही बछड्यांना भरवताना अनूपच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं होतं. अजय सर बोलते झाले, नाही रे, त्यांना हाताने भरवलं ना तरच मला बरं वाटतं आणि नंतर मग ते खातात, पण 2 घास तरी मी त्यांना हाताने नक्की भरवतो. त्यांना आता अशा भरवण्याची सवय झाली. ते डायरेक्ट कुठल्याही अन्नाला तोंड लावत नाहीत. ते माझ्याकडे बघतात, कुतूहलाने बघतात, वाट पाहतात. मग मी एक घास भरवल्यानंतर ते सुरू होतात. हे ऐकल्यावर अनूपला, मॅनेजरला आणि ड्रायव्हरला खूप आश्चर्य वाटलं. ड्रायव्हर अजय सरांना बोलता, अजय सर, असं वाटत नाही हो की फक्त 5 दिवसांचं तुमचा हा सहवास आहे. राजाबाजा तुमच्यात खूपच रमलेत. केवढं प्रेम करताय तुम्ही त्यांच्यावर आणि किती त्यांनी पण तुम्हाला लळा लावला आहे. पहा ना, तुम्ही भरवताय, तुम्ही खाऊ घालताय, त्यांची शेपूट अव्याहतपणे हालती आहे, मी बघतोय गेली 10 मिनटं. ते व्यक्त होत आहेत. त्यांचं हे व्यक्त होणं खूप आनंदित करून जातं ना आपल्याला. अजय सर ड्रायव्हरकडे बघून खूप छान हसले आणि तुझ्या भावनांशी मी सहमत आहे इतकंच बोलले. राजाबाजाचं मस्तपैकी जेवण झालं. राजाबाजा मोठ्या कुतूहलाने अनूपच्या जवळ जात होते, एकदा मॅनेजरच्या जवळ जात होते, एकदा ड्रायव्हरशी लगट करत होते. त्यांना हे कळून चुकलं होतं, कुठेतरी आपल्या ह्या अजय सरांच्या जवळची माणसं आली आहेत, खूप अजय सरांची प्रेमाची माणसं आहेत. असंच काहीसं राजाबाजाची बॉडी लँग्वेज, त्यांची देहबोली सांगत होती. त्यांना तृप्त करून अजयने त्यांचा निरोप घेतला, कारण रिटायरिंग रूमकडे जायचं होतं. अनूपने ड्रायव्हरला खूण केली, कारमधल्या बाकीच्या सगळ्या वस्तू, बाकीच्या सगळ्या पिशव्या घेऊन या. रिटायरिंग रूमपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना अर्धा पाऊण तास गेलेला होता. राजाबाजाचं तृप्त चेहरे, तृप्त डोळे बघून अजयलाही खूप छान वाटलं. चला, आज त्यांचाही पाडवा आपण साजरा केला, अशी धन्यता मानत हे सगळे 4 जण रिटायरिंग रूमकडे आले. पाहतात तर चेंबरमध्ये 3 अधिकारी येऊन बसलेले. 2-4 जवान चेंबरमध्ये डिसोजा साहेब काय बोलतात ते ऐकत होते. ते पाहत अजय आणि सगळे 3-4 बाहेर थांबले. डिसोजा साहेबांचं लक्ष गेलं अजयकडं आणि त्याच्यासोबत असलेल्या पाहुण्यांकडं. डिसोजा साहेबांनी एका जवानाला बाहेर पाठवलं. खुर्च्या आण, चेंबरमध्ये ठेव. बहुतेक ते 4 जण आहेत. भरपूर खुर्च्या आण,
सगळे इथंच बसतील, काय असेल ते गप्पा होतील. अजय सरांनी आतमध्ये एंट्री केली, मे आय कम इन सर म्हणून, आणि मग बाकीच्यांना आत बोलावलं. सगळ्यांना डिसोजा साहेबांनी उभं राहून सन्मानाने बसा, आपण बसू शकता, असं खूप आदबीने बसवलं. अनूप एकदम सुटेड बुटेड होता. नेहमीचा त्याचा ब्लेझर, पॅन्ट, व्यवस्थित टाय लावलेला, शूज मस्त चमकणारे पॉलिश्ड शूज. हे सगळं बघून, त्याची व्यक्तिमत्व बघून डिसोजा साहेब खुश झाले. त्यांनी हस्तांदोलन केलं, ओळख करून घेतली. अजयने सर्वांची ओळख करून दिली. आणि मग थोडा वेळ, 10-15 मिनटं, कैसे गुजरा वक्त, हो गया क्या काम, यही है क्या हॉटेल के मालिक, अशा पद्धतीने डिसोजा साहेब आणि करीम सय्यद साहेबांनी अजयला प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यांना अगदी होकारार्थी उत्तर देऊन खुश होऊन अजयने सांगितलं, हां यही तो है हॉटेल तिरुपति के मालिक है, ये मॅनेजर है, ये ड्रायव्हर है. सगळी ओळख झाली. अनूपला खूपच सन्मानपूर्वक सगळ्यांनी हस्तांदोलन केलं. अजयने सुद्धा अनूपची तोंड भरून खूप स्तुती केली. ही इज़ IT इंजीनियर सर, एंड प्लस ऑस्ट्रेलिया में जाके इन्होंने MS किया है. वहाँ पे इन्होंने 3-4 साल का जॉब भी किया है, लेकिन माताजी और पिताजी का देहांत होने के बाद होटल देखने के लिए ये इकलौता एक लड़का फिर वापस चला आया दिल्ली में. अशी सगळी गप्पांची मैफिल जमली होती. तेवढ्यात अनूपनी मॅनेजर साहेबांना खूण केली की जवान किती आहेत तेवढं मोजून ये. त्यांनी सगळी रिटायरिंग रूममध्ये जाऊन किती जवान आज ड्युटीवर आहेत याची चौकशी केली. 12 लोक ड्युटीवर होते, 3 अधिकारी. अनूपनी 20 पॅकेट तयार केली होती. अनूपनी ड्रायव्हरला सांगितलं, सगळी पॅकेट्स काढ, आणि सर्वप्रथम त्याने एक पॅकेट डिसोजा साहेबांना दिलं. सुकामेव्याचं पाकिट, 2 मस्त पांढरे शुभ्र हँडकरचीप आणि 1 सेंटची बाटली, असं प्रत्येक पॅकमध्ये अनूपनी आणलं होतं. दिवाळीची भेट, पाडव्याची भेट. आपल्या अजय सरांना ज्या ज्या लोकांनी आधार दिला, ज्या लोकांनी त्यांचं दुःख जाणलं, ज्या लोकांनी त्यांना त्या रस्त्यावर पडण्यापासून वाचवलं, ज्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये जो एक लावारीस बेवारीससारखा मी पडतो इथं, हे भावना त्यांच्या होत्या, त्या भावनांना ज्या लोकांनी जाणलं आणि माणसांमध्ये आणलं, रिटायरिंग रूममध्ये त्यांची मस्तपैकी बर्दास्त ठेवली, अशा सर्वांना दिवाळीची भेट देणं हे अनूपच्या मनात आलं होतं. आणि जे मनात येतं ते अनूप लगेच करतो, हा त्याचा स्वभाव. आणि देवानेसुद्धा त्याला तेवढी सुबत्ता दिलेली होती. अजय सर खूप भावूक झाले. अरे माझ्यासाठी कुणीतरी जगलं आणि त्यांच्यासाठी तू जगतोयस हे पाहून मला खूपच धन्य धन्य वाटतं आहे. अनूप, तुझे शब्दात नाही आभार मानू शकत. डिसोजा साहेबांचे, करीम सय्यद साहेबांचे आणि मिलिंद कुलकर्णींचे पण डोळे पाणावले होते. कोण अनूप, कोण हॉटेल तिरुपतीचा मालक, तो आम्हाला या दिवाळीला हॅपी दिवाळी म्हणतो, अशी गिफ्ट घेऊन येतो, काय कुठलं आमचं नातं रे तुझ्याशी, असं डिसोजा साहेब बोलून गेले. तेव्हा अनूपने झाला प्रकार सांगितला. सर, डिसोजा सर, तुम्हाला सांगण्यास काही हरकत नाही की अजय सर म्हणजे अशी व्यक्ती आहे की त्यांचा एकच कार्यक्रम मी बघितला डोंबिवलीमध्ये, जेव्हा मी साऊथ इंडियन स्कूलचा विद्यार्थी होतो, 11वीतलो वय. कोवळ्या वयात मला जी काय जीवनमूल्य यांनी दिली, त्या जीवनमूल्यांच्या जोरावर आज मी इतका क्वालिफाईड झालो आहे. आणि आज त्यांनी दिलेल्या काही मूल्यांच्या आधारावर माझ्या आईवडिलांचं अचानक जाणं, त्यांचं दुःख पचवणं, हे सुद्धा ताकद यांनी दिलेल्या जीवनमूल्यांमुळे मिळाली. आणि नियतीने त्यांची आणि माझी अशा पद्धतीने भेट घातली आहे. तेव्हा डिसोजा साहेबांनी अनूपला सहज विचारलं, अरे सगळे अल्बम बघितलेस तू? अनूप बोलला, हो साहेब, तुम्ही पाहिले? त्यात माझा 11वीतला फोटो आहे. दुसऱ्या रांगेत मी बसलो आहे. गळ्याची सॅक काढून खुर्चीखाली ठेवण्याच्या आधी कॅमेरामननी क्लिक मारला आहे. तो सॅकसहित असलेला एकच मुलगा दुसऱ्या रांगेत दिसतोय, तो मी आहे. डिसोजा साहेबांनी अजयला पुन्हा अल्बम आणायला सांगितले. अजय सर धावतच गेले, अल्बम आणले. डिसोजा साहेबांनी एक गोष्ट गुप्त ठेवली होती. का बरं त्यांनी अजय सरांना त्या कोपऱ्यात पडलेला असताना रिटायरिंग रूममध्ये व्यवस्था केली? त्याच्यामागची भूमिका आज डिसोजा साहेबांना अनूपच्या समोर व्यक्त व्हावंसं वाटलं, म्हणून त्यांनी अल्बम आणायला पाठवलं. अजय सर अल्बम घेऊन आले. तोपर्यंत अनूपशी डिसोजा साहेबांच्या, करीम सय्यद साहेबांच्या, मिलिंद कुलकर्णी साहेबांच्या तशा 5-10 मिनटं गप्पा पण झाल्या.
खूप छान वाटलं त्यांनाही असं वाटत नव्हतं की आपण पहिल्यांदा भेटतो आहे. अनूपलासुद्धा खूप छान वाटलं या तिन्ही अधिकाऱ्यांना भेटून बोलून. वर्दीच्या आतमधली ती माणुसकी बघून अनूपसुद्धा उत्सुक होता की डिसूजा साहेब अल्बम बघून नक्की काय सांगणार आहेत. अजयने यथावकाश दोन्ही अल्बम डिसूजा साहेबांच्या पुढे ठेवले. डिसूजा साहेबांनी तो दोनपैकी एक अल्बम लक्षात ठेवला होता, ज्यामध्ये त्यांनी काही फोटो बघितले होते. राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार. आणि त्या फोटोमध्ये 4-5 फोटोमध्ये एक फोटो असा होता ज्यामध्ये सर्व राष्ट्रपती पदक विजेते डिसूजा साहेबांचे ओळखीचे पोलीस अधिकारी होते. आणि त्यामध्ये एक अधिकारी असा होता जो की डिसूजा साहेबांना जेव्हा ते PSI म्हणून जॉईन झाले तेव्हा त्यांचा ट्रेनर होता. नाशिकला भेटलेला तो ट्रेनर आणि नंतर तो मस्तपैकी राष्ट्रपती पदक विजेता होतो. त्याच्या सत्काराचं निवेदन हा अजय करतो. ते अल्बम आपल्याला पाहायला मिळतात. या एका फोटोवरून डिसूजा साहेबांनी अजयला ताबडतोब तिथनं उठायला सांगितलं. पण मी का उठवतो आहे, तुम्हाला मी रिटायरिंग रूममध्ये का व्यवस्था करतो आहे, हे त्यांनी आजपर्यंत सिक्रेट ठेवलं होतं. हे गुपित आज डिसूजा साहेब सांगत होते तेव्हा त्या ट्रेनरच्या आठवणीने डिसूजा साहेबांचंसुद्धा मन गहिवरलं होतं. अरे आज ते कुठे आहेत मला काहीच माहीत नाही. अजय सर तुम्हाला माहिती आहे का, रिटायरमेंटनंतर ते नक्की कुठं सेटल झाले. अजय सरांना जुजबी माहिती होती. अजय सरांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरात ते राहत आहेत. डिसूजा साहेबांनी लगेच अजयला सांगितलं तुम्हाला जेव्हा त्यांचा फोन नंबर मिळेल, पत्ता मिळेल तेव्हा प्लीज मला पाठवा. अनूपच्या हातनं एक काम अजून राहिलं होतं. सगळ्यांना त्यांनी गिफ्ट देऊन झाल्या होत्या. साहेब लोक जवान सगळ्यांना त्यांनी पॅक दिले होते. शेवटचा एक पॅक 20 पॅकपैकी एक पॅक तिथं द्यायचा होता त्याला. बाकीचे पॅक त्याला पुन्हा रस्त्याने घेऊन जायचे होते. अजय सरांना त्याने उभं केलं आणि अनूपनी एक मोठा पॅक काढला. त्या पॅकमध्ये बरंच काही होतं. बरंच काही काय काय होतं. एक पॅक त्यांनी डिसूजा साहेबांकडे दिला. त्याच्यामध्ये अजय सरांसाठी मस्तपैकी 2 ब्लेझर होते, 2 ट्राउझर होत्या, 2 शर्ट्स होते, 2 टाय होते. तो पॅक डिसूजा साहेबांच्या हस्ते अजय सरांना त्याने अर्पित केला. हॅपी दिवाळी म्हणून अजय सरांचे पुन्हा पाया पडला. त्यानंतर दुसरा पॅक काढला. त्याने करीम सय्यद साहेबांना उभं केलं आणि तो पॅक अजय सरांना भेट देण्यास सांगितलं. काय होतं त्याच्यात, 2 नाईट ड्रेस, 2 चादरी आणि 2 ब्लँकेट. अजय सरांची सगळी काही व्यवस्था तो करत होता. त्यानंतर मिलिंद कुलकर्णी साहेबांना त्यांनी उभं केलं आणि त्यांच्यातर्फे तिसरा पॅक अजय सरांना दिला. त्याच्यामध्ये त्यांना लागणारं डेली नीड्स, त्यामध्ये मग सोप केस, शेविंग किट, सर्व काही सामान होतं. हा तिसरा पॅक अजय सरांना मिलिंद कुलकर्णी साहेबांच्या हस्ते देण्यास त्यांनी अनाऊन्स केलं आणि पुन्हा एकदा अजय सरांचे आशीर्वाद घेतले. हे सगळं बघून त्या तिन्ही अधिकाऱ्यांना हे समजेना की नक्की या दोघांचं नातं, हे बॉन्डिंग हे इतकं घट्ट असू शकतं. एखादी व्यक्ती एखाद्या 11वीतल्या मुलाला काहीतरी ऐकवते 15-16 वर्षापूर्वी आणि त्याचं ते ऋण फेडण्याचा तो प्रयत्न करतो. त्यांची जीवनमूल्य त्याच्या जीवावर मी जगतोय असं कबूल करतो आणि आज त्यांना इतका मोठा आधार देतो. नोकरी मागायला गेलेल्या एका व्यक्तीला तुम्हीच हॉटेलचे मालक आहात, आजपासून सर्वा हॉटेल तिरुपती तुमच्या आम्ही स्वाधीन करतोय असं म्हणू शकतो एखादा. हे सगळं पाहिल्यानंतर तिन्ही अधिकारी हतबुद्ध होतात. पण जे घडतंय ते सत्य आहे. स्वतःला चिमटे घेऊन स्वतः सावध आहोत का असं विचारण्याची काही गरज नाही. इतकंच डिसूजा साहेबांनी व्यक्त झाले ते आणि अनूपचे खूप खूप आभार मानले. खूप खूप तुला आमचेसुद्धा आशीर्वाद आहेत. खूप मोठा होशील, जा. काहीतरी एक मोठं स्वप्न तुझ्या मनात आहे, त्या स्वप्नाची पूर्ती तुझी नक्की होईल एवढेच आम्ही तुला आशीर्वाद देतो. आणि त्यातून आम्ही आशीर्वाद देणारे कोण रे, खुद्द अजय सर, एक चांगला मोटिवेटर. आज तू त्याला पितृतुल्य मानतोयस, तुझा पिता मानतोयस. खूप चांगल्या संस्कारात तू वाढलेला दिसतोयस. अनूप, तुझं कधीच काही तुला संकट येणार नाही. विश यू ऑल द बेस्ट अनूप. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ. अनूपचं तोंड भरून कौतुक होताना मॅनेजर आणि ड्रायव्हर ते पण खूप अचंबित होऊन पाहत होते.
त्यांनाही खूप आनंद वाटत होता की आपल्या मालकाचं कोणीतरी कौतुक करते. आणि असा हा सगळा कौतुक सोहळा पार पडला. सगळ्यांनी निरोप घेतला. डिसूजा साहेब, मिलिंद कुलकर्णी साहेब आणि करीम सय्यद साहेब अनुपजींना सोडायला त्या कारपर्यंत आले. एका व्यक्तीला, एका चांगल्या व्यक्तिमत्वाला सोडण्यासाठी ते अधिकारी आलेत. अनुपला सोडायला आले नव्हते. पण अनुपसुद्धा खूपच त्यांना सगळ्यांचे चरण स्पर्श करून त्यांनी आशीर्वाद घेतला, त्यांचा निरोप घेतला आणि आपण सगळेजण 4 जण कारकडे निघालो होतो. तेव्हा अनुप त्यांना परत बाय केलं त्यांनी. त्यांचा अखेरचा निरोप घेऊन कार शेवटी निघाली. कारमध्ये अजून 3 पॅकेट शिल्लक होती. अनुपने अजयच्या कानात सांगितलं, आता आपल्याला जायचं आहे निखिलकडे. निखिलचा भेळचा गाडा, त्याचे गिऱ्हाईक संपण्याची वेळ आलेली होती. 9 वाजून गेलेले होते. निखिलची आवराआवरी 10 वाजेपर्यंत चालते हे अजयला माहीत होतं आणि अजयच्या बोलता बोलता अनुपने ते टिपलं होतं. त्यामुळं निखिलच्या गाड्याकडे ही कार आली. कारमधून कोणीतरी उतरते आणि ते अजय सरांसारखं आहे हे पाहिल्यावर निखिल जोरात ओरडला, अरे दादा ये. त्याच्यासोबत कुणीतरी आलेले आहेत. त्यांनी ताडलं की बहुतेक हॉटेल तिरुपतीचे मालक असतील. त्यांच्या देहबोलीवरनं अनुपला त्यांनी ओळखलं. त्यांनी लगबगीने लगेच स्टूल मांडले, पुसून दिले स्टूल. सगळ्यांना स्टूलवर बसायचे त्यांनी विनंती केली. अनुप सरांनी थोडा वेळ आपला तिथे बसले. थोड्या गप्पा झाल्या आणि निखिलसाठी त्यांनी आणलेले पॅक ड्रायव्हरला खोलण्यास सांगितलं. निखिलसाठी एक वेगळा पॅक आणि अनुपमा वहिनींसाठी एक पॅक आणि अनिलसाठी एक पॅक, असे 3 त्यांनी दिवाळीच्या गिफ्ट हॅपी दिवाळी म्हणत निखिलला अर्पित केल्या. निखिलनी अनुपच्या चरणावर स्पर्श केला. अनुपनी पाय बाजूला घेतले. अनुप बोलला, निखिलजी, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात आणि सचोटीने तुम्ही एक धंदा करताय, एक व्यापारी आहात. माझ्या चरणांना स्पर्श तुम्ही नाही करायचा. तुमचे आशीर्वाद मला हवेत, कारण तुम्ही मनाने मोठे आहात, वयाने मोठे आहात. अजय सरांना जो तुम्ही आधार दिला त्याचं मी शब्दात नाही वर्णन करू शकत. त्यामुळं एक चांगली व्यक्ती माझ्या संपर्कात आली, त्याचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे, असं म्हणून अनुपनी निखिलच्यासुद्धा चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्याचं असं नतमस्तक होणं, त्याचं इतकं विनयशील असणं, हे सगळं दृश्य पाहून अजयला खूप छान वाटत होतं की एक इतका पुढारलेला, आजच्या जमान्यातला, खूप शिकलेला, मास्टर ऑफ सायन्स झालेला, ऑस्ट्रेलियामध्ये जॉब करून आलेला, एका करोडोच्या हॉटेलचा मालक, करोडपती व्यक्ती आपल्या या निखिल या मित्रासमोर तो इतका झुकतो, चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतो. किती मोठे संस्कार, किती मोठी जीवनमूल्य घेऊन हा जगतोय हे पाहून अजयला खूप छान वाटलं. यथावकाश निखिलचा पण निरोप घ्यायची वेळ आली. अजयने निखिलला मिठी मारली आणि त्याला आमंत्रण दिलं, येशील जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हॉटेल तिरुपतीवर ये आणि मला मिळाला ना वेळ तर मी नक्की तुझी पाणीपुरी खायला इथे येणारच. हे सगळं अनुप ऐकत होता आणि मग अनुप कारकडे गेला. अजय सर पण कारकडे गेले. अजय, अनुप, मॅनेजर, ड्रायव्हर हे सगळ्यांचा लवाजमा पुन्हा हॉटेल तिरुपतीकडे, कारण आज अजयचं मुक्काम पोस्ट. आजपासून हॉटेल तिरुपती, आईबाबांची तो फ्लॅट, ती खोली, इथं अजय आता राहणार होता. अजयला तिथे स्थानापन्न करून अनुपनी पण रात्री त्यांचा निरोप घेतला. रात्रीचे 6-10:30 वाजले होते. अनुप हे सांगायला विसरला नाही, अजय सर, नाईट ड्रेसचं ओपनिंग करा. शुभरात्री, मस्तपैकी छान झोप घ्या, आपण उद्या भेटतोच आहोत. अजय सरांचा निरोप घेऊन अनुप निघून गेला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी. तसं पाहिलं तर अनुप त्या बंगल्यात राहत होता आईबाबांच्या सोबत, पण गेलं 1 वर्षभर आईबाबा या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. अनुप तिकडे गेल्यापासून त्यांना ती सवय झाली होती, पण अचानक आता त्यांचं देहावसान झाल्याने तो फ्लॅट रिकामा पडला होता आणि मग अनुप एकटाच त्या बंगल्यात. एक वेटर त्याच्या दिमतीला नक्की असायचा आणि एक कपल त्यांनी आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं, जे त्याची सगळी बडदास्त ठेवायची, त्याच्यासाठी स्वयंपाक करायचे, त्याचा कपडा लत्ता त्याचे इस्त्री करून आणणं, त्याला सर्व काही सोयीसुविधा उत्पन्न करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी अनुपसाठी ते कुटुंब राबवायचं. त्यामुळं अनुप तिकडं गेला आणि अजय दिवसभरच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत, त्या नीतीचा खेळ इतका कसा काय असा असतो याबाबत विचार करत, अनुपच्या आईवडिलांच्या तस्वीरीला नमन करून आपल्या आईवडिलांची तस्वीर नजरेसमोर आणत अजय केव्हा झोपी गेला त्याचं त्याला कळलं नाही. एक मनःशांती त्याला आयुष्यभरासाठी लाभली होती.
अनूपचे मनोमन खूप खूप आभार मानत अजयचे डोळे मिटले आणि केव्हा झोप लागली त्यांना कळलं नाही. पाहूयात दुसऱ्या दिवशी काय काय घडामोडी होतात. हॉटेल तिरुपतीमध्ये अनूप आल्यानंतर काय घडामोडी होतात. अजयची मानसिकता नक्की दुसऱ्या दिवशी काय आहे. पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं, असं कधीच होत नसतं.